अर्थात तुम्ही तसं काही करणार नाही याची कल्पना आहे मला. लग्न व्यवहारात स्पष्टता हवी असं मला वाटतं. आता एकुलती एक लेक आहे तुमची, तेव्हा अंगभर दागिन्यांनी सजवालच तुम्ही तिला. शिवाय मानपान आणि आमच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न लावून द्या, इतकंच. बाकी काही आमची अपेक्षा नाही. तेव्हा कळवा लवकरात लवकर. या ना, या या या. इकडे तुम्ही नाही, विठुराया नाही आणि सगळी भलती अनोळखी माणसं. इकडे कायमचं कसं राहू मी? आपलं तर हेच घर आहे ना. अगं तीच तर गंमत असते सासर आणि माहेरची. परक परक म्हणताना अनोळखी घर कसं आपलंसं होऊन जातं ना तेच कळत नाही. आणि मग माहेरी आलेली माहेरवाशीण 2च दिवसात म्हणायला लागते, मी जाते बाई माझ्या घरी. काय? हो मग मी लग्न करून या घरी आले तेव्हा माझ्या ओळखीचं कोणी होतं का इथे? नाही ना. आणि मग हे घर मला कधीतरी परक होतं अशी कल्पना तरी करू शकतेस का तू? नाही नाही, अजिबात नाही. हे घर म्हणजे तू आणि तू म्हणजेच हे घर. असंच असतं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात. खूप मोठी कसोटी असते आणि अभिमान पण असतो. परक्या घरी जायचं, ते घर तिथल्या माणसांनीशी आपलंसं करून टाकायचं, ही ताकद फक्त बाईतच असते. हा सखू, म्हणजे बघ तू जसा माझा, आजीचा, आप्पांचा विचार करतेस, आमची काळजी घेतेस, तशीच सासरी गेल्यावर नवऱ्याची आणि सासूच्या रूपानं मिळालेल्या आईची काळजी घ्यायची. मग बघ काही दिवसांनी, वर्षांनी